हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज ना गुढीपाडवा आहे, तर माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी सकाळपासून तयारी करते पुरणपोळी बनवायची। तर इथे मी डाळ वगैरे शिजून ठेवले, थोडेफार तयारी करून ठेवले। तर इकडे ना मी डाळ शिजून ठेवले, गूळ वगैरे काढून ठेवलाय, पीठ वगैरे ठेवले मळून, आणि याच्यात कांदा वगैरे कट केलाय। तर थोडीशी निम्मी तयारी झाली आणि निम्मी बाकी आहे। तर आता शिवचे पप्पा पण बाहेर गेलेत गुढी उभारायची, त्याच्यामुळे सामान नाही गेलेत। आणि शिव जस्ट उठलाय आत्ताच, आणि सकाळपासून माझी तयारी चालूच आहे। आणि शिव आत्ताच उठलाय, जस्ट आता 9 वाजत आले। तर ना मी सकाळचे 6 वाजता उठले होते आणि तेव्हापासून मी तयारी करायला लागले होते। तर सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे धुवून टाकले आधी सगळ्यात आधी, आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली। कारण की मग स्वयंपाकाची तयारीच्या नंतर खूप लेट होईल, त्यामुळे म्हणलं आधी आवरून घ्यावा। आणि ना पुरण मी परतायला घेतलं होतं, पण पुरण खूप पातळ झालेलं होतं। आणि त्याचबरोबर मी ना साईड बाय साईड भज्यांचं पीठ पण बनवायला घेतलं होतं। आणि भजे मी दरवेळेस ना हिरवी मिरचीचे बनवत असते, पण ह्यावेळेस मी लाल मिरचीचे बनवते। आणि लाल मिरचीचे पण खूप छान भजे लागतात। तर मम्मीकडे पण लाल मिरचीचेच बनवतात। आणि यामध्ये मी लाल मिरची, हळद, ओवा वगैरे टाकला आहे आणि मिक्स करून घेते। आणि पुरण ना ह्यावेळेस थोडंसं हेच झालं, कदाचित डाळीचा प्रॉब्लेम असेल, आणि ते ना खूप पातळ पण झालेलं होतं। आणि ते गॅसवरती जास्त वेळ ठेवल्याच्या नंतर पुरण घट्ट होण्यासाठी, तर त्यामुळे ना ते जास्त वेळ परतल्यामुळे पण ना त्याचे असं चिकट चिकट झालं होतं पुरण, जसं मऊसूत व्हायला पाहिजे तसं झालेलं नव्हतं। आणि इथे ना साईड बाय साईड मी पुरणाकडे पण लक्ष देते। त्यामध्ये मी ना सुंठ आणि वेलची आणि जायफळ वगैरे बारीक केलेलं होतं, तर ते टाकले। आणि 1 चमचा तूप पण टाकलं आहे, तुपाने पण खूप छान टेस्ट येते। आणि दरवेळेस माझं मी जे बनवते ना पुरण, ते खूप छान पण होते आणि पोळ्या पण फुगल्या जातात। तर मी आज एक रील्स टाकली ना, त्याच्या खाली एक कमेंट आली होती मला आज, तुझ्यापेक्षा आमच्या पोळ्या पण खूप छान असतात, टम्म फुगलेल्या। तर दरवेळेस माझी पण फुगलेली असते, यावेळेस खरंच नाहीच फुगली। इकडे मिस्टरांनी फुलं आणि नारळ आणले, आणि इथं लिंबाचा पाला आहे ना 2 मिनिटांनी सुकायला ठेवलाय। मी मुलं आता बसले टीव्ही बघण्यासाठी। पुरण ना जरा पातळ झाले ते, त्याच्यामुळे त्याला ना कमी गॅसवर आटवून घेते। इकडे मी ना कोथिंबीर नेसून ठेवते। तर आता मी ना मसाला बारीक करून घेते कटाच्या आमटीचा, आणि तो मसाला मी काढून ठेवला होता। आणि इकडे ना पुरण आपलं घट्ट व्हायचं चालू आहे कारण ते खूप पातळ झालं। कधी कधी डाळीचा सुद्धा प्रॉब्लेम राहतो, आपला नसतो। कदाचित मी ना डाळ शिजवताना ना थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं, मला असं वाटलं ते पाणी आपण जास्त कटाच्या आमटीसाठी वापरू, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे, मला माहीत आहे। जास्त पाणी आणि कमी गॅसवरती थोडं जास्त पण शिजवलं गेलं आहे। आणि तर इकडे मिस्टरनं नारळ वगैरे सोलून ठेवत आहे, हार बनवून ठेवला आहे गुढीसाठी। आणि ते पण सकाळपासून तयारी करत आहे, गुढीचं सामान वगैरे आणायला गेले होते बाहेर। आणि इकडे मी ना पुरण बारीक करून घेते, ऑलरेडी ते परततानाच खूप बारीक झालेलं आहे, पण त्याला अशी मऊसूतपणा नाही आला जास्त। तर इकडे मिस्टरांची ना गुढी उभारण्याची तयारी चालू होती। जे काही सामान आहे, लिंबाचा डहाळा, साडी वगैरे, म्हणजे ब्लाऊज पीसच लावला होता मी। साडी होती माझ्याकडे, पण मिस्टरांना जमत नव्हतं बांधण्यासाठी, मग साडीच दिली होती। आणि आम्ही दोघं पण पहिल्यांदाच इथे गुढीपाडव्याचा सण करतोय, कारण की मी नेहमी गुढीपाडव्याचा सण असले की मम्मीच्या घरी असते, कारण की तिथे यात्रा असते दरवेळेस। आणि आम्ही दोघं पण गावीच असतो गुढीपाडव्याच्या सणासाठी। तर फर्स्ट टाईम आम्ही इथे पुण्यामध्ये थांबलो आहे गुढीपाडव्याच्या सणासाठी। तर इथे आमची ना गुढी उभारण्याची तयारी चालू आहे, ती व्यवस्थित बांधून घेते। तर इकडे माझा आहे ना बराचसा स्वयंपाक बाकी होता, भात वगैरे बनवायचा बाकी होता, भजी आणि कटाची आमटी सगळं बाकी होतं, फक्त बेसिक तयारी झालेली होती। आणि ना इथे मी आता आहे ना सगळ्यात आधी भात शिजण्यासाठी ठेवला आहे, आणि साईडला मी ना भजी आणि कोरडे बनवून घेते। आणि तेल मी आधीच भात बनवायच्या आधीच तेल गरम करण्यासाठी
ठेवलं होतं, म्हणजे थोडासा वेळ वाचेल म्हणून. तर इथे मी भजी पण काढून घेते आणि त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी ना कटाची आमटी पण करणार आहे, म्हणजे आपले भांडे पण कमी होतात. तर इथे मी ना तेल ऑलरेडी गरम होतं, त्यामुळे गॅस बंद करून मी मसाला परतून घेत होते आणि नंतर मग चालू केला. तर सगळे मसाले टाकून आणि ना सगळ्यात आधी जे कटाच्या आमटीचं पाणी काढून ठेवलं होतं कटाच्या आमटीसाठी ते टाकलं, कारण की नेहमी मी विसरून जाते. आणि आता मी ना सगळ्यात आधी नैवेद्य करून घेणार आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवले की नंतर मग बाकीची पुरणपोळी राहिली ना ती करणार होते. आधी मी ना गुढीचा नैवेद्य करून घेणार होते, कारण की 10 10:30 होत आले होते आणि त्याच्यामुळे मग म्हणलं आधी करून घेऊ आणि नैवेद्य दाखवून घेऊ. तर इथे मी ना गुढीसाठी मस्त छोटीशी पुरणपोळी केली होती आणि मस्त टम्म फुगलेली होती आणि तेवढीच एक गुढीसाठी बनवलेली पोळीच फुगली होती, बाकीच्या सगळ्या फुगल्या नव्हत्या. तर इथे मी ना नैवेद्याचं ताट रेडी करते. पूजा करणार आहे, सगळं आवरलंय आणि फक्त पोळ्या करण्याचे बाकी आहे आणि नैवेद्य वगैरे बनवून तयार केलाय. आता पूजा करून घेतोय. माझं मस्त रेडी झालंय, मस्त छान कुर्ता घातलाय. गुढीपाडवा काय आज? गौली पावला. गौली पावला. गौली पावलाय का आज? जपून फुटला पावन झालाय. ते गौरी नसते का, गौरी शेणाची गौरी, ते पेटवायचे रात पण नाही तर नाही तर जाऊ जाते. इकडे मी ना गुढीची पूजा करून घेते आणि आमच्या इकडे कसं असतं, सकाळी गुढी उभारतात आणि ना नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर 12च्या आतमध्ये ना गुढी उतरून घेतात. पण इकडच्या लोकांचं म्हणजे इकडच्या लोकांनी संध्याकाळपर्यंत ठेवलेली होती, त्याच्यामुळं मग आम्ही पण ना संध्याकाळीच गुढी उतरवली होती. तर आमच्या इकडे 12च्या आत करतात, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे इकडचे म्हणजे या पद्धतीने करू आपण. इकडे मी ना गुढीची पूजा झाल्याच्या नंतर आता पुरणपोळ्या बनवते आणि आधी मी फक्त गुढीचं नैवेद्य बनवून घेतलेला होता, पुरणपोळ्या बाकी ठेवलेल्या होत्या. तर म्हणलं आता पुरणपोळ्या बनवून घेऊ आणि ना पुरणपोळ्या काय मला 2 किंवा 3च बनवायच्या होत्या आणि त्या पण एकदम छोट्या छोट्याच बनवणार होते मी. त्यामुळे आणि आज खूप लवकर स्वयंपाकाला लागले ना, तर खूप पटकन पण झालेला होता आणि ह्यावेळेस काही वाटलं नाही जास्त की पुरणपोळीचा स्वयंपाक करते. दरवेळेस पुरणपोळी स्वयंपाक म्हणलं ना तर हेच होतं, खूप काम पण पडतं पुरणपोळ्याचं स्वयंपाक झाल्याच्या नंतर. इथं माझा शिवडू मस्त जेवायला बसलाय. तुला आवडली पुरणपोळी? नाही काय आवडली? ले चॅप्टर पुरणपोळी नाही आवडली यावेळेस. किती छान बनवली. थोडीच आहे इथं आहे ना, या दोघांना जास्त भूक लागली होती म्हणून बसले. हिनं जेवायला बसले आणि शिवचे पप्पा शिव जेवून बसले. तिथं पसारा घालून दिलाय आणि आता वाजले 11:15. पूजा केव्हाच झाली गुढीची आणि कशाची पूजा झाली? आपली का नाही, पण आपण कशाची पूजा केली? आता मला आहे ना जायचं आहे भूमिपूजन करण्यासाठी. तर आज गुढीपाडवा पण आहे आणि सकाळी मी पुरणपोळी वगैरे केली, साडी वगैरे घातली होती आणि मग खूप काम पडलं होतं, त्याच्यामुळे मग साडी काढून ठेवली होती आणि आता भूमिपूजन करण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे फक्त ड्रेसच घातला, आता साडी नाही घातली. आणि आता मी निघतोय. शिव रेडी होतोय आणि छोटे मामा पण रेडी झालेत. पायावरती तयारी करते पूजेची. तर इकडे ना मी पूजेसाठी तयारी करते, काय काय सामान वगैरे लागते तर ते घेते. हे तयारी करता ना पूजेची. या ना मध्ये मला पाहून हसत होता, ओळखलं म्हणलं तर मी म्हणलं जाऊन तुझ्या शाळेच्या माऊच्या आला तिकडं बायला पटकन आला माऊला घेऊन हसत होता. अजून काय काय लागतं? तर इथे मी पूजेसाठी ना हळदी कुंकू अक्षता साखर वगैरे फुलं नारळ वगैरे घेतला होता. कुठं जायचंय? कुठं जायचंय त्याला विचार. चला नाही का गँग. तर इथे ना आमचा बोरा आहे, आधीचाच आहे तो. मोटर सहित फोन बी बाहेर काढायला नाही, दोरी ओढलं
लईच मध्ये वाटतं ना, पाणी पण दिसतंय त्याच्यात. इथं बोर आहे. पूजासाठी मेंबर सुरुवात करा ना, करा सुरुवात. मोठं आहे, करा ना, काय लागत आहे. तर इकडे मी ना पूजा करते आणि आम्हाला खरं म्हणजे दिवाळीलाच भूमिपूजन करायचं होतं, पण काही कारणामुळे थोडंसं लेट झालं, पाडव्यापर्यंत येऊन टेकलं ते. तर आता सुरुवात करणार आहे आम्ही बांधकामाला. नवीन वास्तूची सुरुवात होणार आहे आता आमची आणि लवकरच आमचं घर रेडी होईल. दमदा वगैरे जायचं. तिथं बोरला एक ठेवा, त्याची पूजा केलीच ना आपण बोरची. चटका बसला, चटका बसला ना बाईकडून. टाळ्या वाजवणार. एक फोटो काढ. तुला मारायचं शो, जा जा छोटे दादन तुझा. हात धरा ना त्याचा. बाय जाऊ द्या. शिवचं JCB आणायला पाहिजे माती उकरायला. चहा बनवते. झालंय आता बनवून.